नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर माझ्या YouTube चॅनलमध्ये मी तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे. तर तुमच्यासाठी एका महत्त्वपूर्ण विषयावरती व्हिडिओ घेऊन आलो आहे, तो म्हणजे नगर परिषद भरतीमध्ये जे जागावाढसाठी प्रयत्न सुरू आहेत विद्यार्थ्यांचे, तर त्याच्यामध्ये जी लेटेस्ट घडामोड काय आहे, त्याच्या अपडेट देण्यासाठी हा व्हिडिओ बनवलेला आहे. तर ज्या विद्यार्थ्यांनी अजून पण जो जागावाढीसाठी प्रयत्न करणारे विद्यार्थी आहेत, त्यांचा टेलिग्राम चॅनल जॉइन केला नसेल, तर प्लीज जॉइन करा. त्याची लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. काय करा, की जॉइन करा तो टेलिग्राम. आता बघा, हा जागावाढचा जो मुद्दा आहे, जागावाढचा मुद्दा आहे, तो हा एक म्हणजे हे पद किती आहेत आता इथं हा हा बनवलेला ड्राफ्ट आहे, जो की हा ड्राफ्ट प्रत्येक म्हणजे ऑलमोस्ट 15 जवळपास 15 एक आमदार आणि काही खासदार ओके. त्यांनी काय केलेलं आहे, की मुख्यमंत्र्यांना दिलं आहे. त्याच्यानंतरनं जर बघितलं तर हे तुम्ही जर डिटेलमध्ये मी हे व्हिडिओ बनवला, की याच्यामध्ये काय-काय घडामोडी झालेल्या आहेत. म्हणजे विद्यार्थी रातोरात याला गेलेले होते. विधान परिषदेमध्ये गेले होते. विधानसभामध्ये सॉरी नागपूरला जे हे सुरू होतं सत्र, हिवाळी सत्र त्याच्यामध्ये जाऊन त्यांनी काय केलं होतं, की मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन मंत्र्या ह्याच्या थ्रू, आमदारा थ्रू तर काय केलं होतं, की हे पत्र त्यांना दिले गेले होतं. तिथेही दिले गेलं होतं. त्याच्यानंतरनं त्याच्यानंतरनं जर बघितलं तर वेगवेगळ्या आमदारा थ्रू मुख्यमंत्र्यांना पत्र गेलेली आहेत. त्याच्यानंतरनं जर बघितलं तर जे नाशिकचे खासदार आहेत हेमंतअप्पा गोडसे यांनी काय केलं होतं, की मुख्यमंत्र्यांची विद्यार्थी प्रतिनिधी रोहित गाडे यांची भेट घालून दिली होती. तर त्याच्यानुसार काय केलेलं आहे, की त्यांनी मुख्यमंत्र्याला मुंबईमध्ये निवासस्थानी जर बघितलं तुम्ही सॉरी मुख्यमंत्री निवासस्थानी जर बघितलं, तिथे जाऊन त्यांनी हे पत्र दिलेलं आहे, रिसिव्ह्ड गेलेलं आहे. त्या सगळ्या घडामोडी झालेल्या आहेत. ओके. अ, अजितदादा पवार यांच्याशी भेट झालेली आहे. असं खूप साऱ्या घडामोडी झालेल्या आहेत. त्यांची मी डिटेलमध्ये अपडेटसाठी एक व्हिडिओ बनवला होता. आता त्या गोष्टी रिपीट नाही करत आहे मी. त्याच्यानंतरची घडामोड काय आहे ते तुम्हाला सांगेल. तर हे पत्र बनवलेलं होतं. तर याच्यानुसार जर बघितलं तर टोटल जर बघितलं तर एवढ्या जागा रिक्त जागा आहेत. या जागांसाठी काय केलं, की विद्यार्थ्यांची मागणी आहे. तर मी या जागांकडे बघत नाही. हे जागा म्हणजे मी एवढ्या फॅमिली बघतो. लक्षात घ्या. या काय करतो, की फॅमिली एवढ्या जागा वाढल्या म्हणजे यांचे फॅमिलीज सिक्युर होतात. तुम्ही लक्षात घ्या, की आत्ताच्या कंडिशनला, की एक जागा म्हणजे एक फॅमिली जरी सिक्युअर झाली, लक्षात घ्या, की तर खूप मोठी चेंज होतो. त्यांची ही पिढी त्यांच्यानंतर पुढची पिढी सिक्युअर होते. लक्षात घ्या. एक विद्यार्थी असेल, एक फॅमिली म्हणून जर ट्रीट केलं, एक परिवार म्हणून ट्रीट केलं, तर सरकारला खूप हे होईल आणि तुम्हीही तेच ट्रीट करा. की जे विद्यार्थी अजूनही काठावर बसून म्हणजे की नॉर्मली बघा, की विद्यार्थ्यांचं असं असतं, की कोणाची नॉर्मल भूमिका असते, जी काय करतात, की पाण्यामध्ये न उतरता फक्त काठावर बसून मजा घ्यायचा प्रयत्न करतात. पण माझं असं म्हणणं आहे, की ज्या विद्यार्थ्यांनी अजून पण या मोहिमेमध्ये तुमचं काही इनपुट दिले नसतील, तुम्ही काही सपोर्ट केला नसेल किंवा तुम्ही अजून पण जर ग्रुप जॉइन केला नसेल, तर प्लीज जॉइन करा ग्रुप आणि तुम्ही तुमचे इनपुट द्या तिथे. नक्कीच फायदा होईल. तुम्हाला होईल, कोणाला तरी फायदा होईल आणि याचा फायदा जो बघाल तुम्ही, तर बाकीच्या भरती प्रक्रियेवर जे आहे त्याच्यावर होणार आहे. जर जागा वाढल्या तर कट ऑफ नक्कीच कमी होईल. आता किती होईल, काय होईल ते परत विचारू नका. तो डिपेंड करेल की जागा किती वाढतील त्याच्यावर आहे. तर सपोज याच्यामध्ये जर बघितलं तर ह्या टोटल 202 जागा आहेत. स्थापत्य अभियंता व्हॅकंट आहेत. विद्युत अभियंता 29 आहेत. संगणक अभियंता 33 आहेत. त्याच्यानंतर पाणी पुरवठा, जलनिस्सारण, स्वच्छता अभियंता यासाठी 56 आहेत. 102 लेखापरीक्षण आणि लेखापालसाठी आहेत. 405 करनिर्धारण आणि प्रशासकीय अधिकारीसाठी आहेत. 56 अग्निशमन सेवासाठी आहेत. स्वच्छता निरीक्षणासाठी 445 आहेत. या सगळ्या जागा आहेत. तर याच्यामध्ये जेवढ्या वाढतील आता ते डिपेंड करेल की आता ते प्रोसेस करत आहेत सध्या. तर हे याच्यामध्ये किती वाढतील त्या माहिती नाही आपल्याला. आता आपली जागा वाढची एवढा डेटा आपल्याकडे अवेलेबल आहे आणि याच्यामधून आम्हाला जागा वाढ पाहिजे असे आपण म्हणतो. आता ते मग ते चेक करतील की किती वाढवू शकतात, काय वाढवू शकतात ते त्यांच्यावर डिपेंड आहे. पण ते वाढवतील नक्की एवढं तर आहे. नोटिफिकेशन लवकरच येईल याची अपेक्षा आहे. बट त्यासाठी जेवढे जास्त विद्यार्थी जॉइन व्हाल या मोहिमेला, तेवढं काय करेल की जास्त सोयीस्कर होणार आहे गोष्ट. त्यामुळे काय करा की प्लीज या मोहिमेत तुम्हीही तुमचे इनपुट द्या. जर आतापर्यंत दिले नसतील तर. बाकीच्याही मी यूट्यूबर्सला विनंती करतो की जास्तीत जास्त या मुद्द्याकडे ॲज अ फॅमिली म्हणून बघा. या जेवढ्या फॅमिलीज आहेत, ते म्हणून बघितलं तर काय होईल की नक्की तुम्हाला काय होईल की याचा अ, जास्त विद्यार्थ्यापर्यंत पोहोचवलं तर काय होईल, की जास्तीत विद्यार्थी काय होतील, की याच्यामध्ये येतील. आता याच्यामध्ये बघितलं तर सगळ्यात
महत्त्वाचं म्हणजे मी काय करेल, की जे ॲडमिन पॅनल आहे सध्या ओके, जे की समोरून लीड करतं फ्रंट साइडने. तर त्या यांचं काय करतो, की पहिलं मी अभिनंदन करतो, की ज्यांनी काय केलं, की ही मोहीम कंटिन्युअसली फॉलोअप घेतात, कंटिन्युअसली लीड करतात. एकदम शांतीत कुठलीही घाई न करता काय करतात, की ही मोहीम चालू ठेवतात. तर त्या सगळ्यांचं मध्ये सिद्धेश सर असतील, त्याच्यानंतरनं धीरज सर आहेत, त्याच्यानंतरनं हे अनंत पुजारी आहेत, विवेक आहेत, त्याच्यानंतर अंकुश पाटील आहेत, विकी आहेत, प्रवीण धेटे आहेत, त्याच्यानंतरनं साईनाथ शिंदे आहेत, तुषार पाटील आहेत, अभि तांबे आहेत, निशांत आहेत, एस.के. आहेत, सोमनाथ शिंदे आहेत, रोहित गाडे मेन आहेत ॲक्चुअली जर पाहायला गेलं तर हे रोहित शर्मासारखेच रोहित गाडे आहेत ओपनर. त्याच्यानंतरनं अरुण आहेत, अश्विन रहाटे आहेत. ओके. तर हे सगळं ॲडमिन पॅनल आहे आणि त्याच्यानंतर सगळे विद्यार्थी ग्रुप. ओके. याच्यामध्ये जेवढे काही विद्यार्थी आहेत 3179 विद्यार्थी आहेत. हे सगळे विद्यार्थी याच्यात एक टीमवर्क सारखं काम करतायत. ओके. टीमवर्क सारखं काम करतात. तर याच्यामध्ये बाकीच्या विद्यार्थ्यांनीही प्लीज काय करा, की मोहिमेला सपोर्ट करा तुमचा. ओके. जे इनपुट देतात ॲडमिन त्याच्यानुसार तुम्ही काय करा, की हे करा. आता जसं मी सांगत आहे, की काय झालेलं आहे. तर हा ॲक्चुअली काल अपडेट होता. मी वाचला होता कालच. हा ग्रुपचा मीही पार्ट आहे. मी वाचत राहतो. आता बघा, इथं जर पाहिलं तुम्ही तर रोहित गाडे यांनी काल सांगितलं होतं. काल उशीर झाला होता थोडासा. म्हणजे लेट नाईट होता. लेट इन द सेन्स की 9 नंतरनं काहीतरी मेसेज होता. हा तुम्ही पाहिला असेल तर. तर त्यामुळे मी त्यावेळेस व्हिडिओमार्फत माहिती देऊ शकलो नाही. ओके. 9:30 ऑलमोस्ट 10च झाले होते. तर त्यामुळे मी काय केलं होतं, की व्हिडिओ सकाळी बनवतो असं ठरवलं होतं. त्यामुळे मी काल अपडेट देऊ शकलो नाही. आज नक्कीच मी माझं काम करत आहे. मला अपडेट विद्यार्थ्यांसोबत राहणं जोपर्यंत नोटिफिकेशन येत नाही तोपर्यंत मी विद्यार्थ्यांसोबत राहणार आहे आणि हे अपडेट द्यायचं माझं काम मी करणार आहे. तर बघितलं. आता यांनी दिलेलं अपडेट मी ॲज इट इज तुम्हाला सांगत आहे, की काल ठरल्याप्रमाणे आज आमची टीम 2 विभागात कार्य करण्यासाठी विभागली गेली होती. त्याच्यामध्ये पहिली टीम तुषार पाटील आणि दुसरी टीम जी आहे ती सिद्धेश देशमुख यांनी काय केलं होतं, की मुंबईत मंत्रालयात माननीय आमदार श्री मंगेशदादा चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली अप्पर सचिव आणि प्रधान सचिव श्री गोविंदराज साहेबांची भेट घेतली. आता इथं जर पाहिलं तुम्ही, तर नॉर्मली विद्यार्थी काय करतात, की एखादं माहिती एखाद्या आमदारापर्यंत किंवा एखाद्या सचिवापर्यंत जायचं असेल, तर त्यांना एक मेसेज, टेक्स्ट मेसेज, साधा टेक्स्ट मेसेज करून काय करतात, की माहिती कळवतात. तर त्याच्यामुळे काय होतं, की बघा, आपली साधीशी मागणी त्यांना समजून जाते, की विद्यार्थ्यांचा हा एफर्ट्स आहेत, ते त्यांना समजतं. आणि त्याच्यामुळे काय करतात, की लगेच ते दखल घेतात, लगेच अपॉइंटमेंट एका-एका दिवसात विद्यार्थ्यांना अपॉइंटमेंट भेटतात आणि विद्यार्थी जातात. बघा, नॉर्मली जर बघितलं तर इंडिव्हिज्युअल एफर्टमध्ये एवढं लवकर होत नाहीत गोष्टी. तर या गोष्टी लवकर होत आहेत. त्याचं काम म्हणजे की विद्यार्थी एकदम प्रॉपरली गोष्टी मॅनेज करत आहेत. ओके. त्याच्यानंतरनं जर सांगेल की भेटीत असं निष्पन्न झालं की अगोदर सांगितल्याप्रमाणे आता जे नगर सचिव कडून फाईल आहे ती जाते डी-एम-एकडे पाठवली जाते. ओके. जे की तयार झाले आहेत म्हणतात. त्याच्यानंतरनं डी-एम-एचे अधिकारी आता रानडे साहेब आहेत ते, त्याच्यावरती काय केलं की ऑलरेडी विद्यार्थ्यांनी काय केलं की एस-एम-एस मोहीम करून त्यांना रिक्त जागेचा तपशील तयार करून ठेवला आहे. म्हणजे विद्यार्थी बघा सगळ्या साइडनं म्हणजे ऑल साइडनं एफर्ट सुरू आहेत. याला टीमवर्क म्हणतात या गोष्टीला. तर रानडे साहेबांनी ऑलरेडी काय केलेत, की एस-एम-एस केलेत, की डी-एम-एचे अधिकारी आहेत ते. त्याच्यामुळं काय केलं, की रिक्त जागेचा तपशील त्यांनी ऑलरेडी तयार करून ठेवला आहे. त्याच्यानुसार म्हणून ती फाईल 1 दिवसात पास होऊन तत्काळ नगर विकास कडे काय केलं, की पाठवली जाईल. म्हणजे काय करेल, की नगर सचिव ती फाईल डी-एम-एकडे पाठवते. डी-एम-एचे अधिकारी रानडे साहेब काय करतील, की परत ती जी व्हॅकंटची ही आहे तपशील तो काय करतील, परत विकास सचिवाकडे काय करेल, की पाठवले जातील. त्याच्यानंतरनं काय केलं, की विकास त्या प्रस्तावावर सामान्य प्रशासन आणि वित्त विभागाशी आता वित्त विभागात जर बघितलं, की यांची ऑलरेडी काय केली, की परवानगी घेतलेली आहे. त्यामुळे परत इथं हे टेन्शन नसावं. आता सामान्य प्रशासन विभाग सुश्री मुख्यमंत्री यांच्याकडेच आहे. वित्त विभाग उपमुख्यमंत्र्याकडे आहे. त्याच्यानंतर जर बघितलं यांची ऑलरेडी चर्चा करून काय केलं, की आता इथं जर बघितलं अजितदादा यांनी काय केलं, की ऑलरेडी परमिशन दिलेलीच आहे. त्यांची काही टेन्शन घेऊ नका असं म्हणलेलं आहे. त्याच्यानंतर बघितलं तर चर्चा करून मंजुरी घेतली आहे आणि घेतली आहे व तो प्रस्ताव फायनल घेऊन मुख्य सचिवाकडे द्वारे ती सीएमकडे साहेबांकडे पाठवली जाईल. आता ह्या परमिशन घेतल्यानंतरनं काय होते, की
जे मुख्य सचिव आहेत, ओके, करीर सर यांच्याकडे नितीन करीर सर, डॉक्टर नितीन करीर सर यांच्याकडे ऑलरेडी विद्यार्थ्यांनी त्यांच्याकडे मोहीम म्हणजे हे करून काय केलं आहे, की माहिती दिलेली आहे आणि त्यांनी नोटेड म्हणून पण घेतलेलं आहे याला. आणि त्याच्यानंतर सीएम साहेबांकडे फाईलसाठी काय केलं, की सहीसाठी जाईल आणि त्याच्यानंतरनं काय होईल, की जागा वाढसाठी नोटिफिकेशन येईल. ओके. तर जागा वाढसाठी नोटिफिकेशन तर 100% येणारच आहे. काळजी करू नका. आणि त्यापर्यंत काय, की सध्या हे सर्व अधिकारी सकारात्मक आहे. पण सध्या जोपर्यंत सत्यता उतरत नाही, तोपर्यंत लढाई सुरू राहणार आहे. तर जोपर्यंत ॲक्चुअल नोटिफिकेशन येणार नाही, तोपर्यंत आपल्याला काय करणार, की हे मोहीम कंटिन्यू करायला लागणारच आहे. त्याच्यानंतरनं दुसरी टीम जी आहे, त्यांनी काय केलं, की साताऱ्यात जर पाहिलं, तर निशिकांत सरांच्या नेतृत्वाखाली ती ॲक्चुअली तिसरी टीम बनायला लागली ही. तर इथं जर बघितलं तर निशिकांत सरांच्या नेतृत्वाखाली सीएम शिंदे साहेबांनी आणि शंभूराज देसाई साहेबांची भेट घेऊन पुन्हा एकदा जोरदार नगरपरिषद जागा वाढ या नाऱ्याची आठवण करून दिली आणि त्यांचे स्मरणपत्र सुद्धा दिले. म्हणजे काय केलं, की फॉलोअप घेण्यासाठी विद्यार्थी परत भेटले होते. त्याच्यानंतर जर बघितलं तर त्यामुळे दोन्ही टीमने सकारात्मक अ, दिशेने जर बघितलं, वाटचाल करून आपलं पाऊल पुढे टाकले आहे. आता उद्या पुन्हा एकदा आता म्हणजे आज ॲक्चुअली सिद्धेश्वर आणि मुंबई टीम DMEचा पाठपुरावा करतील आणि फाईलच्या हालचाली पाहतील. त्याच्यानंतर जर बघितलं तर याच हालचालीवर पुढची दिशा ठरणार आहे. त्यासाठी परत तुम्हाला एकदा तयारीत राहणार आहे. घरी बसून सुद्धा एस-एम-एसच्या जोरावरती काय करू शकतो, की आपण काय करू शकतो याचं तुम्ही उदाहरण पाहिलेलं आहे. आता त्याच्यानंतरनं इथं आहे, की त्यामुळं वेळ येताच योग्य वेळी योग्य नियोजन करून तुम्हाला आवाहन करण्यात येईल. आमच्या पाठिंब्याच्या जीवावरचे सर्व सुरू आहे. त्यामुळे तुम्ही सर्वांचे माझ्याकडून आणि टीमच्याकडून ॲडमिन टीमकडून सर्व मनःपूर्वक आभार मानते आहे. त्याच्यानंतरनं हे टिप दिलेली आहे त्यांनी. अफवेला बळा पडू नका वगैरे, वगैरे. तर अफवा वगैरे नॉर्मली खूप लोकं असं समजतात. याचा मी पॉइंट सांगेन. खूप लोकं असं समजतात, की नाही जागा वाढ होऊ शकत नाही, होऊ शकत नाही. त्यामुळं जोपर्यंत तुम्ही टीमवर्क पाहत नाहीत, की काय सुरू आहे, तोपर्यंत काय करू शकता, की नॉर्मली तोपर्यंत काही हे करून म्हणजे जजमेंट करा. नॉर्मली कसं असतं ना विद्यार्थ्यांचं, की विद्यार्थ्यांचं म्हणजे लोकांचं कसं राहतं, की जजमेंटल बनतात. जजमेंटल म्हणजे काय राहतं, की बाहेरून फक्त बघतात आणि त्यांना "अरे नाही रे, जागा वाढ होऊच शकत नाही." पण जर ॲक्चुअली जर एफर्ट जर बघितले त्यांनी, की काय सुरू आहे, कशा प्रकारे एकदम प्लॅन्ड गोष्टी सुरू आहेत. म्हणजे रँडमली उठ-सूट होत नाही गोष्टी. म्हणजे फक्त Twitterवरच केला आणि जागा वाढतील अशातले प्रकार नसतं होत. तर ज्या प्रॉपर फ्लो कसा आहे, तो जर पाहून त्याचे फॉलोअप्स घेऊन जर केला, तर नक्कीच जागा वाढ होणार. आणि ह्या केसमध्ये काय होतं, की या सगळ्या गोष्टी घडत आहेत आणि ते पॉझिटिव्ह आहेत सगळीकडे. लक्षात घ्या, की कोणीच असं म्हणत नाही, की नाही इथं प्रॉब्लेम होऊ शकतो, इथं असं होऊ शकतो, की इथे काही होऊ शकतं. तर अशा गोष्टी नाहीयेत. त्यामुळे खूप चांगले होप्स आहेत. तर ही अ, या घडीची माहिती होती. तर अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी सगळ्यात पहिलं तर तुम्ही काय करा, की Telegram चॅनल जॉइन करा. वाटल्यास माझा चॅनल सबस्क्राईब केला नाही तरी चालेल, पण तुम्ही Telegram चॅनल जॉइन करा आणि काय करा, की तिथं तुमचे अपडेट द्या. ओके. ही माहिती होती. तुमचे जे काही एफर्ट्स असतील ते तुम्ही देऊ शकता ते तुम्ही द्या. ही माहिती होती. तर अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि इन्फॉर्मेशन मित्रांसोबत शेअर करा. धन्यवाद.